फेब्रुवारी 2019 मध्ये घडलेल्या विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवत पती आणि जावेस 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। हा महत्त्वपूर्ण निकाल अहिल्यानगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत ज्योती गाडे यांचा विवाह राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील प्रदीप विठ्ठल गाडे यांच्याशी सन 2007 मध्ये झाला होता। 7 फेब्रुवारी 2019 रोजी ज्योती गाडे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना 8 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। या प्रकरणी मयत ज्योती गाडे यांचे वडील गीताराम जयवंत शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रदीप विठ्ठल गाडे आणि जाऊ बुट्टी उर्फ अलका संदीप गाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार मयत ज्योती गाडे आणि जाऊ यांच्यात अनैतिक संबंध होते, यामुळे पती प्रदीप गाडे हा दारूच्या नशेत ज्योती यांना मारहाण करत होता। तसेच 7 फेब्रुवारी 2019 रोजी उकिरड्यावर पाचरट टाकण्याच्या कारणावरून पती आणि जावेने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि शारीरिक आणि मानसिक छळामुळे ज्योती यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। आणि या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले। सरकारी पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपी पक्षातर्फे 1 साक्षीदार तपासण्यात आला। या खटल्यात वैद्यकीय अहवाल तसेच मयत ज्योती गाडे यांच्या मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली। सादर करण्यात आलेले सबळ पुरावे, साक्षी आणि न्यायालयीन नोंदी ग्राह्य धरून न्यायालयाने ही आत्महत्या नसून सदोष मनुष्यवध असल्याचं ठरवलं आहे। अहिल्यानगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार एस कुलकर्णी यांनी आरोपी पती प्रदीप गाडे आणि जाऊ बुट्टी उर्फ अलका गाडे यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत प्रत्येकी 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला। तसेच महिला पोलीस कर्मचारी यशाजली चपकर आणि सीमा राजपूत यांनी पुरावे सादर करण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केले। या महत्त्वपूर्ण निकालामुळे घरगुती हिंसाचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत झाली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, राहुरी, अहिल्यानगर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।